नमस्कार. आयोजित शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आविष्कार स्पर्धा 2025 मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे मम इमर्सिंग इको फ्रेंडली लाईफस्टाईल विथ बांबू बेबी मिल्क आणि वॉटर बॉटल. तर मी यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर येथून आलेला आहे आणि माझा प्रोडक्ट आहे ते बांबूची जी काय आहे ते लहान बेबीसाठी आपण वापरणार ही मिल्क बॉटल आहे. हे जो प्रोडक्ट आहे हे स्वतः मी डिझाईन केलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य सांगू झालं की बांबू हा नॅचरल प्रोडक्ट आहे. याच्यामधून आपण बांबूची लागवड केली असता 35% हा ऑक्सिजन आपल्याला प्रोव्हाइड करतो. सातत्याने महाराष्ट्र शासन व केंद्र शासन या सातत्याने प्रयत्न करत असताना आपण बांबूची लागवड केली पाहिजे, बांबू म्हणजे वाढवले पाहिजे. बांबू हे झाड नसून गवत आहे, पण पारंपरिक रिसर्च आणि काही शास्त्रज्ञांनी असं सांगण्यात आलं की बांबू हे फक्त आपण बिल्डिंग मटेरियलसाठी यूज केलं की नंतर मग असा प्रकाश पडला की बांबूपासून अधिक उत्पन्नती होऊ शकते. त्यातीलच हा एक बांबू हा प्रकार आहे. बांबूपासून मी एक लहान बाळाची म्हणजे मिल्क बॉटल तयार केलेलं आहे, जेणेकरून आपण याच्यामध्ये जे काही दूध आहे ते तुम्ही जास्त काळ म्हणजे साधारणतः आपण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये 2 तास दूध ठेवल्यानंतर ते दूध तुम्हाला फेकून द्यावं लागते. बांबूच्या ॲज इट इज तुम्ही पूर्ण दिवसभर त्याच्यामध्ये दूध ठेवले असता तुम्हाला जसेच्या तसे आपल्याला दूध मिळते. हे एकदम इको फ्रेंडली आहे. त्याच्यानंतर आपण बेनिफिट्स बघायला की एन्व्हायरमेंटली फ्रेंडली आहे, सेफ आणि नॉन टॉक्सिक आहे, इन्सुलेशन आहे, तुम्हाला पाहिजे तसं स्टायलिश बनवा, ड्युरेबल आहे आणि बेबीच्या हेल्थसाठी एकदम खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण समाजामध्ये बघितलं तर ग्रामीण भागातीलना प्रश्न पडतो की रोजगार उत्पत्ती करायची कशी. तर तुम्ही गावापाड्यात किंवा खेड्यात किंवा तुमच्या विहिरीवरती आणि नदीवरच्या साईडला तुम्ही बांबूची लागवड करा. त्याच्यापासून सोशल एक कम्युनिटीज प्लॅटफॉर्म तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही लोकल इकॉनॉमी तुम्ही बांबूपासून असे प्रोडक्ट तयार करा आणि एम्प्लॉयमेंट आणि एम्पॉवरमेंट जसं की आपल्या ग्रामीण भागातील रोजगार आणि रोजगारातून माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो. की मी नक्कीच सजेस्ट करेन की आपण बांबूचा चांगल्या पद्धतीने जर उपयोग करून घेतला तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होईल. आणि भविष्यात जर आपण पूर्ण 1 वर्ष जर बांबूच्या बाटल्या जर केला तर भारतातील एका वर्षात 70 मिलियन टन म्हणजे आपण प्लास्टिक रिमूव्ह करू शकतो. इतकी ताकद या बांबूमध्ये आपल्याला दिसून येते. धन्यवाद.